आज आपण मच्छी बनवणार आहे। चला मग आता मच्छी कशी बनवायची ते बघूया। चला त्याच्यामध्ये हळदी टाकून घेऊ। मच्छीमध्ये मॅरिनेट करू आपण मच्छीला। आणि थोडीशी मिरची पावडर अर्धा चम्मच, 1 चम्मच नमक, हे थोडंसं तेल टाकते मी। आणि हे चांगलं आता मॅरिनेशन करू आपण। आपण आता अर्ध्या घंट्यालो मच्छीला चांगलं मॅरिनेट होऊ देऊ। आणि हे मी झाकण ठेवून देते। आता मच्छी आपली जोपर्यंत मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ। मच्छी बनवण्यासाठी ही सामग्री घेतली, थोडासा कोथिंबीर घेतला, अद्रक घेतलं 1 तुकडं, 10-15 लसणाच्या कल्या आहेत आणि हे अर्धा प्याज घेतला। आणि हा मसाला आहे आपला, चक्रफूल आहे, दालचिनी आहे, मिरे आहे, लवंग आहे, 1 इलायची आहे। आता मी सगळ्यात पहिले कांदा काटून घेतो। आता आपला कांदा काटून झाला। आता आपण सगळ्यात पहिले गॅस चालू करू आणि तवा ठेवून आपण हे खडे मसाले त्याच्यामध्ये हे भाजून घेऊ। तुम्ही खोबरं बी घेऊ शकता मसाल्यामध्ये, पण मी घेत नाही खोबरं। हा मसाला टाकला। आता तवा गरम झाला की छान असं भाजून घेऊ मसाला। त्याच्यात थोडंसं तेल टाकू आपण। आता आपण मसाला काढून घेऊ, जास्त भाजायचं नसते, हे आता जळून जाते। आता आपण हा प्याज टाकू। हा कांदा आपण टाकून घेऊ। कांद्यावर बी थोडंसं तेल टाकते मी। असं चांगलं मस्त भाजून घेते। कांदा आपला झाला मस्त भाजून। आता मी काढून घेते। मसाला चांगला थंड होऊ देऊ, नंतर मिक्सर मध्ये असं बारीक करून घेऊ आपण। आता मी मच्छी फ्राय करायसाठी कढई ठेवते आणि तेल गरम करते। हे कढई ठेवली, हे मच्छी फ्राय करायसाठी मी तेल घेतलं एवढं, 4-5 पड्या आहे तेल। आता आपण ढाकण खोलू। अर्धा घंटा झाला पूर्ण। आता आपण फ्राय करू। हे बघा अशी। आता हे मच्छी फ्राय झाली। आता आपण काढून घेऊ। असं व्यवस्थित काढायची। अशीच मच्छी सारी फ्राय करून घेते। मच्छी आपण 5-1 मिनिटासाठीच आपण फ्राय केली, आणि जास्त फ्राय केली तर मच्छी अशी गलगल होऊन जाते, मतलब तुकडे होतात तिचे। त्यासाठी आपण थोडीशीच फ्राय करू। हे बघा 5 मिनिटासाठीच आपण असं फ्राय करून घेऊ तेलामध्ये। आता आपण ही मच्छी काढून घेऊ। हे आता मच्छी सगळी फ्राय झाली। आता आपला मसाला थंड झाला। आपण आता हे मिक्सर मध्ये पिसून घेऊ सगळं। अद्रक लसूण टाकून घेते, आणि हा थोडासा धनी आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये पिसून घेऊ। आता आपला मसाला पिसून झाला। हे बघा असं मस्त बारीक पिसला मी। गॅस चालू करू। आता आपण मच्छी तळली तेच तेल मी भाजीमध्ये इस्तेमाल करते। आता आपलं तेल गरम झालं आणि आता हे मसाला टाकून देते। आपण हे पाणी टाकून घेऊ। आता मसाल्याला चांगलं असं परतून घेऊ। आता मी हळदी टाकते, अर्धा चम्मच हळदी टाकली मी, 2 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर। आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊ। मच्छी फ्राय करायसाठी मी 1 चम्मच नमक टाकलं होतं, हे अर्धा चम्मच नमक आहे। असं मिक्स करून घेते चांगलं। हे बघा तेल सुटलं आपल्या मसाल्याला। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ 1 गिलास। हे बघा मस्त अशी उकळी आली आपल्या मसाल्याला। आता आपण ही मच्छी याच्यामध्ये टाकून घेऊ। मच्छी फ्राय करायला आहे तर जास्त शिजवणं नसते, 2-3 मिनिटासाठी मी असं याच्यामध्ये टाकून ठेवते मच्छीले। हे अशी मच्छी सगळी टाकून घेते। आता असं मिक्स करून घेते मस्त मसाल्यामध्ये। हे बघा मिक्स झाली आता मस्त। जास्त हलवून नाही तर हे मच्छी तुटून जाते, कारण की ते फ्राय होईल मच्छी आहे एकदम। 2 मिनिटासाठी आपण असंच थोडी उकळी येऊ देऊ। हे बघा आता चांगली उकळी आली मच्छीले। आता वरून मी हा कोथिंबीर टाकते।
हे बघा आपली मच्छी बनवून तयार झाली। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।